कल्याण पश्चिम के उमरडे गांव के विद्यार्थियों ने हमेशा की तरह इस साल भी 2025 में 10वीं बोर्ड की परीक्षा में अच्छे गुण हासिल करके स्कूल और गांव का नाम रोशन किया है। यहाँ की माध्यमिक विद्यालय उमरडे ने इस वर्ष भी 10वीं परीक्षा के निकाल में 100% गुण हासिल किया है। 2025 के रिजल्ट में सेजस सुशील माली ने 80.80% गुण हासिल कर उमरडे गांव के स्कूल में प्रथम नंबर पर आने की शाबाशी हासिल की है। इसी स्कूल की छात्रा प्रणीति संदीप भंडारी ने 77.20% गुण हासिल किया है। ठीक इसी तरह जयेश एकनाथ कारभारी ने 71.20 गुण हासिल करके पूरी स्कूल में तीसरे नंबर पर बाजी मारी है। उल्लेखनीय और खास बात यह है कि इन बच्चों को उमरडे गांव के समाज सेवक नंदू शेलार ने भेंट वस्तु तथा गुलाब पुष्प देकर गुण गौरव किया है और उमरडे गांव की शान बचाने में स्कूल के शिक्षक, टीचर, विद्यार्थी तथा उनके परिजनों को शुभेच्छा भी दी है। माझं नाव सेजस आहे। मी माध्यमिक विद्यालय उमरडे या शाळेत शिकतो। मला 10वीत 80% मार्क भेटलेत आणि मी पुढे कॉमर्स फील्डमध्ये जाणार। तुझ्या ज्या अभ्यासाला कोणी सहकार्य केले, काय कसं काय? शाळेतले शिक्षक आणि क्लासच्या मॅडमनी मला शिकवलं। उंबरडे गावाचे समाजसेवक नंदू शेठ यांनी तुला शुभेच्छा दिल्या, काय सांगणार त्यांच्या बाबतीत? ते प्रत्येक टायमाला जेव्हा पण 10वीचे नंबर निघतात तेव्हा ते सर्वांना गिफ्ट देतात। या टायमाला पण आम्हाला गिफ्ट भेटलेत आणि असे पुढे पण देत राहतील। माझं नाव प्रणीती संदीप भंडारी। मला 77% मिळाले। माझ्या शाळेचं नाव माध्यमिक विद्यालय उमरडे। मला शाळेतल्या शिक्षकांनी खूप सपोर्ट केला आणि भविष्यात कुठला जॉब निवडणार? मी कॉमर्स घेणार आहे। कॉमर्समध्ये? अच्छा, तुझ्या जे यशाला कोण कोण सहकार्य केलेलं आहे? शिक्षकांनी सहकार्य केलं। आता नंदू शेलार हे तुझ्या शुभेच्छा देण्यात आले, काय सांगणार? हा बोल। माझे नाव जयेश एकनाथ कारभारी आहे। मी इयत्ता माध्यमिक विद्यालय उंबरडेमध्ये शिकत आहे। तिथे शिकताना मला 10वी बोर्ड परीक्षेमध्ये 71% मिळाले। त्यामध्ये माझ्या शिक्षकांनी आणि माझ्या क्लासच्या सरांनी आणि घरातल्यांनी खूप सपोर्ट केला मला आणि मी पुढे जाऊन कॉमर्स घेणार आहे। कॉमर्सचं कारण काय? कॉमर्स घेण्याचं कारण काय? कॉमर्समध्ये बँकिंग करेन। बँकिंग करणार। आणि शेलार साहेब तुझ्या शुभेच्छा देण्यासाठी आलेत, काय सांगणार? ते दरवर्षी आम्हाला शाळेत पण शुभेच्छा द्यायला येतात आणि दरवर्षी प्रमाणे आज रिझल्ट लागल्यानंतर त्यांचे सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा असतात। त्यांचे मी खूप धन्यवाद करतो। मी उंबरडे गावचे समाजसेवक नंदू शेलार या नात्याने महर्षी कर्वे शाळेचा उंबरडे गावातील रिझल्ट लागला। मला ती बातमी समजताच मी धावत शाळेत गेलो आणि 3 मुलांना रिझल्ट मिळाला, पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर। त्याबद्दल मी महर्षी कर्वे शाळेतले सर, वाबले सर आणि काकडे सर यांना मी धन्यवाद देतो। त्यावेळी त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेऊन त्या मुलांना पुढे आणले आणि ह्या मुलांनी असेच पुढे जावं, डॉक्टर, वकील व्हावं, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि मी त्यांना पुन्हा पुन्हा शुभेच्छा देतो का आणि त्यांनी पुढे खूप शिकावं। ही शिक्षणाची आज या काळात गरज आहे शिक्षणाची। मी माझे 2 शब्द बोलून संपवतो। जय महाराष्ट्र।